नमस्कार, अन्नपूर्णा JMGमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी चिकन दम बिर्याणी बनवत आहे. त्यासाठी 1.5 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतले 3 पाण्याने. नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद असं चिकनला सगळीकडून लावून घेतलं. सगळीकडून छान लावून घ्यायचं. नंतर सुहाणा चिकन बिर्याणी मसाला रेडीमेड असतो, ते पॅकेट मी 1 वाटी दही घेतलं, त्याच्यामध्ये तो मिक्स करून घेतला. तो असा छान दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. सगळीकडून असं छान हलवून घ्यायचं. मिक्स केलेला तो सुहाणा बिर्याणी मसाला तो चिकनमध्ये टाकला. आता ते सगळा मसाला चिकनला लावून घ्यायचा. नंतर अर्धी वाटी पुदिना बारीक चिरून स्वच्छ धुवून, कोथिंबीर बारीक चिरून अर्धी वाटी स्वच्छ धुवून तेही त्याच्यामध्ये टाकलं चिकनमध्ये. आणि नंतर मी आता बिर्याणीसाठी कांदा तळून घेते. तेल टाकलं. तेल जास्त टाकलं. 4-5 पळी मी तेल टाकले. आणि आता मी 5-7 कांदे बारीक असे उभे चिरून घेतलेले, ते छान असे लाल रंगावरती केले. छान कांदा तळून घ्यायचा. आता तो थोडा कांदा मी त्यातला आपल्याला वरती बिर्याणीवरती टाकायला लागेल म्हणून तो बाजूला थोडा घेतला काढून. आता मी हे तांदूळ बासमती घेतलेले आहेत, ते पण 1.5 किलोच घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून 15 मिनटं बाजूला ठेवले. आता हा तळलेला कांदा त्याच्यामध्ये अर्धी वाटी अद्रक लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकली. नंतर खडा मसाला टाकला, 2 हिरव्या मिरच्या, 2 तेजपत्ता, 4 लवंगा, 4 मिरी, 1 मोठी विलायची असं टाकलं. आणि नंतर हे चिकन आपण अर्धा तास ठेवलं होतं ते टाकलं त्याच्यामध्ये. मग असे आपण चिकन सगळा मसाला लावून बाजूला ठेवलं होतं अर्धा तास, ते चिकन त्याच्यामध्ये टाकलं आणि ते छान असं परतून घ्यायचं सगळं. 5-10 मिनटं छान असं परतून घ्यायचं. आणि नंतर 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं. नंतर थोडंसं त्याला चिकनला पाणी सुटतं. वाटलं तर थोडं अर्धा ग्लास वगैरे पाणी टाकू शकता चिकन शिजण्यासाठी, पण याला भरपूर पाणी सुटलेलं आहे त्यामुळं मी काही पाणी टाकलं नाही आहे. आणि पुन्हा मी झाकण लावून ठेवलं. 15-20 मिनटं असं चिकन शिजवून घेतलं. चिकन एकदम गाळे पण नाही शिजवायचं. थोडं शिजलं तरी चालतं. कारण आपण आता त्याला दम देणार आहे, त्याच्यामध्ये पण ते 10-15 मिनटं शिजणार आहे. आता हे बासमती तांदूळ आपण 15 मिनटं बाजूला स्वच्छ धुवून ठेवलेले 1.5 किलोच घेतलेले आहेत. त्याच्यासाठी मी दुप्पट पाणी घेतले. तर पाणी छान उकळी येऊ द्यायची. नंतर 2 तेजपत्ता पाण्यामध्ये टाकायचे. मीठ थोडं जास्त टाकायचं, कारण आपण पाणी नंतर ते काढून घेतो ना भात. थोडं तेल, 2 लवंगा, 2
मिरी असं पाण्यात टाकलं. नंतर तांदूळ तो 15 मिनटं बाजूला ठेवलेला बासमती धुवून स्वच्छ तो त्याच्यात टाकायचा. पाणी चांगलं उकळू येऊ द्यायचं. नंतरच त्याच्यात तांदूळ घालायचा. सगळं हलवून घ्यायचं. आणि फक्त 5-7 मिनटंच तांदूळ पाण्यामध्ये उकळून द्यायचा. तांदळाचा शीत बघायचा, तो असा त्याचा तुकडा पडायला की तो लगे बाजूला भात काढून घ्यायचा. असं झाऱ्याच्या साहाय्याने किंवा चाळणीने. आणि मी चाळणीमध्ये तो सगळा भात काढून घेतला. सगळं पाणी निथळून दिलं. आणि आता ते चिकन मसाला तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मी पातेल्यात आपला हा भात सगळा टाकला. सगळीकडून असं एकसारखं करून घ्यायचं असं. नंतर त्याच्यावरती पुदिना बारीक चिरून, कोथिंबीर तीही टाकली बारीक चिरून. नंतर तळलेला कांदा तो आपण बाजूला ठेवला होता तो काढून तो त्याच्यावरती टाकला. आता या बिर्याणीला आपण दम देणार आहोत. 15 मिनटं छान असा दम दिला बिर्याणीला. आणि या प्रकारे ही बिर्याणी दम तयार झाली. अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनणारी अशी ही चिकन दम बिर्याणी. भात बघा किती सुंदर खिले खिले तांदूळ झालेले आहेत. सुट्टा सुट्टा एकही शीत असा नाही. चवीला खूप छान लागते बिर्याणी. या प्रकारे कमी साहित्यात अगदी झटपट तयार होणारी चिकन दम बिर्याणी. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.